EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। दुसरा भाग मी घेऊन आलोय मित्रांनो। पहिला जो सराव प्रश्न संचाचा भाग होता तो सर्वांनी तुम्ही सोडवला, चांगले रिस्पॉन्स येत आहेत, चांगले मार्क मिळत आहेत आणि जे मला सांगायचे ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय। जितके शक्य आहेत तेवढे सगळे बनवणार आहेत, पण तुमचा रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे की प्रत्येक 15 प्रश्नांमध्ये वेगवेगळे टाइपचे मी प्रश्न घेतो। याचं कारण काय, याचा पर्पज काय आहे? येणाऱ्या परीक्षेमध्ये जे 15 प्रश्न दिसणार ते त्यातलेच दिसावेत, त्यातलाच टाइप दिसावा, हा माझा हट्टा आहे मित्रांनो। त्यामुळे माझं काम त्याच्यावर फक्त प्रश्न काढणे, एक्सप्लेनेशन देणे इतकं नाही, त्याच्या पाठीमागे खूप गाढा अभ्यास करतोय मी। याचा अर्थ काय, मी जो अभ्यास करतोय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ते तुम्ही पचवायचे, बाकी काही नाही। त्यामुळे पहिल्यांदा लक्षात ठेवा, पहिलं स्वतःला आजमवा। आतापर्यंत आपण ट्राय केलाय, आपण जी प्रोसेस केली तीच आपली जी PDF आहे ते तुम्हाला @संदीप आरगडे मॅथ्स नावाचा जो टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम, त्याच्यावरती जा, त्याच्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल। काही काळजी करू नका, PDF मी अपलोड केलेले असते व्हिडिओच्या अगोदर, संदीप आरगडे सर्च करा, टेलिग्रामवरती मिळून जाईल। ठीक आहे, बघा तुम्ही जी PDF सोडवली असं मी गृहीत धरतो, त्याच्यावरती तुमचा आउटपुट किती वेळ लागला, सर 20 मिनिटं, मॅक्सिमम 20 मिनिटं जायला हवेत। त्याच्या अगोदर काही करून सर 13+ बरोबर येत आहेत, 2 चुकतायत, ज्या 2 चुका तुमच्या आहेत त्या आपण इथं सुधारवणार आहे। ठीक आहे, चलो प्रश्न काय होता बघा। पहिला प्रश्न तुम्हाला दिशाज्ञान चाचणीचा घेतला होता। कंपल्सरी दिशाज्ञान गरजेचंच आहे, येणारच प्रश्न आहे। मग दिशाज्ञान चाचणीमध्ये वेगवेगळे प्रश्न मी घेतोय, ह्याचं कारण आहे की सगळ्या टाईपची व्हरायटी क्लिअर व्हावी तुमची। बघा प्रश्न काय होता, महेश 5 किलोमीटर उत्तरेला जातो, उत्तर म्हणजे वरती। आता महेश 5 किलोमीटर उत्तरेला जातो म्हणजे लगेच मी विचार केला पाहिजे 5 किलोमीटर उत्तरेला गेला, अंतर हा एरो दाखवत चला, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू गोंधळ होत नाही। चला पुढे, तेथून उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला। आता उजवीकडे वळतो म्हणजे 90 अंशातच वळतो, लक्षात ठेवा, तो 4। आता 5 जर एवढं अंतर असेल, उजवीकडे 4 अंतर एवढं, हे 4 किलोमीटर गेला। ठीक आहे, पुन्हा उजवीकडे वळून 2 किलोमीटर जातो। आता उजवीकडे म्हणजे लक्षात ठेवा, तोंड ह्या दिशेला आहे म्हणजे उजवी खालची दिशा असणार, हे क्लिअर आहे। म्हणजे खाली किती जातो, 2, लक्षात ठेवा 2 आला। ठीक आहे, मग तर पुन्हा पहिल्या जागी येण्यास त्याला काय करावं लागेल, मूळ स्थान इथं आहे, मूळ स्थान इथं येण्यासाठी इथून काय करावं लागेल, तो ऑप्शन बघा, ऑप्शन नुसार ठरवावं लागेल। सरळ 2 किलोमीटर जाऊन, सरळ 2 किलोमीटर जर गेला, ऑलरेडी हे 2 मला, हे राहिलेले बाकी 3 आहेत, बर, सरळ 2 किलोमीटर जाऊन डावीकडं, खाली येऊन 2 किलोमीटर डावीकडे गेलं तर पलीकडे जाईल, मूळ स्थानी जाऊ शकत नाही, पहिला ऑप्शन गेला। दुसरा, सरळ 4 किलोमीटर जाऊन 4 किलोमीटर खाली येईल याच्यापेक्षा, आणि 2 किलोमीटर डावीकडे तर विषय येतच नाही, कॅन्सल। पुढे बघा, सरळ 2 किलोमीटर जाऊन उजवीकडे 4, सरळ 2 किलोमीटर सर 2 किलोमीटर इथं आला तर इथं 4 म्हणजे इथं येईल, मूळ स्थानाला येऊ शकत नाही, त्यामुळे ऑप्शन चूक। यापेक्षा वेगळं काहीतरी करावं लागेल, कन्फर्म यापेक्षा वेगळं काहीतरी करावं लागेल, म्हणून ऑप्शन नंबर 4 आहे। काय करावं लागेल मित्रांनो, तर लक्षात ठेवा, दिशाज्ञान चाचणीमध्ये तिरक नेहमी पायथागोरस प्रमेय बसतं का, हा विचार करा, तिरपा। मग इथून बघा, हे अंतर तुम्हाला मेनली काढायचंय, इथून इथपर्यंत जावं लागेल। मग तुम्हाला हे कळतंय की इथून खाली किती बाबा, 9, हे पूर्ण 5 आहे म्हणजे हे 3 येणार, हे 4 आहे म्हणजे हे किती येणार, 4 येणार, 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग, अंतर होणार 5, म्हणजे तिरप त्याला 5 किलोमीटर डायगोनली म्हणजे कर्णरेषेमध्ये त्याला 5 किलोमीटर जावं लागणार, तो मूळ स्थानी पोहोचेल। लक्षात ठेवा, हे आपलं पायथागोरस प्रमेय तयार होतं, म्हणून वेगळं काहीतरी म्हणजेच काय हे करावं लागेल, म्हणून ऑप्शन नंबर किती बरोबर आहे, 4 बरोबर आहे। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न तुम्हाला, सध्या आयोग बेसिक मॅथ्सकडे जास्त जाते। बेसिक म्हणजे संख्याशास्त्र असेल, उजळणी असेल, 1 ते 100 पर्यंतच्या प्रश्नांचे जे प्रश्न बनतात ना, त्याच्यावर आयोगाचा आता सध्या ओघ दिसतोय, त्यामुळे लाईटली घेऊ नका। ज्या मित्रांना 1 ते 100 पर्यंतची गंमत माहित नाही त्यांच्यासाठी खास लक्षात ठेवा। बघा, प्रारंभिक 200 संख्यांचं लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्यांची बटणे किती वेळा दाबावी लागतील। आता एक कळतंय मित्रांनो, 1 ते 200 पर्यंत संख्या लिहायची मला, 1 ते 200 पर्यंत, 1 2 3 4 5 असं करत करत 200 पर्यंत जायचंय, तर टोटल बटणे किती दाबावी लागतील, 1 अंकी संख्येला एकदा बटणं दाबावं लागतात, 2 अंकी संख्येला 2, सपोज मी 13 जर संख्या लिहायची म्हटलं तर 1 आकडा एकदा दाबावा लागतो, 3 एकदा दाबावा लागतो, म्हणजे 2 झालं।
तीन अंकी संख्या समजा 134, 1, 3, 4 असे 3 दाबावे लागतात. म्हणजे अशी टोटल बटणे किती लागतील तर लक्षात ठेवा 1 ते 100 पर्यंत पाठच करून ठेवा. 100 पर्यंत 192, किती पर्यंत 1 ते 100 पर्यंत 192, 192. जर तुम्हाला नसेल लक्षात ठेवायचं ते तर एक अंकी 1 ते 9 पर्यंत 9 येतात. मग 9 2 अंकी चालू होतात 10 ते 99 पर्यंत हे 90 गुणिले 2 येतात. 3 अंकी चालू होतं 100 पासून ते 200 पर्यंत टोटल 101 येतात. 101 गुणिले 3 ह्या सगळ्यांचं जे कॅल्क्युलेशन येणार आहे ते तुमचं उत्तर असणार. पण आपलं 1 ते 100 पर्यंत मी लक्षात ठेवा की मी लक्षात ठेवलंय बाबा 1 ते 100 पर्यंत काय आहे 192. 1 ते 100 पर्यंत मला इकडे अंक लागते एवढे बटणं लागतील. मग 101 ते 200 पर्यंत किती राहिले बाकीच्या संख्या 100 राहिल्या 100. मग या इथून पुढच्या संख्या ह्या 3 अंकी आहेत म्हणजे त्याला 3 ने गुणलं म्हणजेच किती झालं 300. मग 192 प्लस 300 492 टोटल बटणे लागतील. म्हणून ऑप्शन नंबर माझा किती बरोबर आहे 2 बरोबर आहे. लक्षात ठेवा 192 100 पर्यंत 28 93 1000 पर्यंत 192 28 93 पाठ ठेवायचं लक्षात ठेवायचं. लवकरात लवकर उत्तर काढायचे बाबांनो. फॅक्च्युअल डेटाला अजिबात वेळ देऊ नका अजिबात. तिथं लगेच क्लिअर झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टला जर तुम्ही विचार करत बसले तर कसं काय तुमचे 20 मिनिटाच्या आत तुमचे बाकी सगळे 15 प्रश्न होतील नाही होत. त्यामुळे काही गोष्टी सर माहिती आहे मला तर ते ठेवा ना लक्षात काय अडचण आहे. चला पुढे बघा आपण पदावलीचा प्रश्न घेतलाय. इथं सांगण्याचा पर्पज काय आहे तुम्हाला की तुम्हाला वरती टेबल दिलाय मायनस प्लस भागिले गुणिले इक्वल ग्रेटर दॅन लेस दॅन ह्या चिन्हांच्या जागी त्यांची कोडिंग दिलेली आहे ए ई हे दिलंय. तुम्हाला पर्यायामधील कोणतं अचूक आहे ते शोधायचंय. आता आयोगाचा म्हणजे पेपर सेटरचा माइंड रीड करू मित्रांनो. एवढं कॉम्प्लिकेशन बनवलंय यार त्यांनी. याचा अर्थ त्याचा एक माइंड गेम लक्षात ठेवा. काय डोक्यात असेल त्याच्या तर त्याच्या डोक्यात पर्याय खालचे टाकण्याचे असेल. कारण तो थ्रूआउट महाराष्ट्र त्याला माहिती आहे की विद्यार्थी सामान्य विद्यार्थी काय करणार आहे पहिला पर्याय चेक करणार आहे. पहिलाचे पर्याय चेक करणार बघणार नाहीयेत. दुसरा बघणार नाहीयेत. तिसरा बघणार नाहीयेत. हा वेळ जो जातो ना त्याच्यात त्याला आनंद होत असतो. लक्षात ठेवा तो पेपर सेटर आहे तो तुम्हाला चकवणार आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय बाबा तू एवढं कॉम्प्लिकेशन दिलंय याचा अर्थ मला आरगडे सरांनी सांगितलंय की अशा वेळेस प्रश्नांचं ऑप्शन चेक करताना म्हणजे पर्यायशिवाय पर्याय ज्यावेळेस नसेल त्यावेळेस पर्याय 4 पासून चालू करायचं. म्हणजे मी पहिला पर्याय 4 पाहणार तिथं चेक करणार नंतर 3 नंतर 2 ठीक आहे. मग बघा 16 मी चौथा चेक करतो 16 एफ म्हणजे काय रे एफ ची मिनिंग काय इक्वल बर 4 आहे 4 ठीक आहे. नंतर डी ची किंमत गुणिले तिथे पुढे 3 ठीक आहे. पुढे बघा ए ची किंमत काय ए ची मायनस बर 2 ई ची किंमत काय रे ई ची किंमत काय ई प्लस बघा 8 सी ची किंमत काय सी ची किंमत भागिले 2 प्लस 2 ठीक आहे. म्हणजे एवढे सोल्युशन आले एवढी पदावली आली. मग आपल्या बॉर्डमस नुसार 16 किंमत इकडे ह्या सगळ्यांची 16 किंमत जर आली तर ऑप्शन नंबर 4. मग बघा आपल्या बॉर्डमस नुसार पहिल्यांदा भागाकार करतो नंतर गुणाकार नंतर बेरीज नंतर वजाबाकी. मग 4 गुणिले 3 तसंच ठेवतो मी वजा 2 पण तसंच ठेवतो. ह्यांचा भागाकार मी पहिला करून घेतो म्हणजे 8 भागिले 2 म्हणजे 4 प्लस 2. आता भागाकार झाला आता मी गुणाकार करणार 4 त्रिक 12 वजा 2 अधिक 4 अधिक 2. चला विचार करूया 12 तून 2 गेले 10 प्लस 4 14 प्लस 2 16 करेक्ट. हे 16 उत्तर इकडेही 16 आणि तिकडेही 16 म्हणजे ऑप्शन नंबर काय 4. आयोगाची मानसिकता लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं ते आहे. सोडवता येत नाही असं महाराष्ट्र विद्यार्थी नाही रे पण लवकर कोणाला सोडवता येतं लवकर पर्यायापर्यंत कसं जातो हे सगळ्यात महत्वाचं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा इथं चकणार तुम्ही इथं थांबणार तुम्ही. बेसिक संख्याशास्त्राचे प्रश्न विचारले होते. बरेच जणांनी लय विचार केला शाब्दिक झोल केला होता मी. यम ही 3 अंकी संख्या आहे 3 अंकी संख्या आहे नैसर्गिक संख्या 3 अंकी संख्या ज्यांच्या अंकांची बेरीज 18 आहे म्हणजे 3 अंकी संख्या त्यांच्या अंकांची बेरीज किती 18 आहे आणि त्यांच्या अंकांचा गुणाकार 0 आहे. अरे अंकांचा गुणाकार जर 0 असेल तर समजून घ्या अंकांचा गुणाकार 0 येणे याचा अर्थ क्लिअर 3 अंकांपैकी एक अंक 0 असणार.
कन्फर्म कन्फर्म कन्फर्म, त्याशिवाय तो गुणाकार शून्य होऊ शकत नाही. मग 3 अंकी संख्या आहे बाबा, तर शून्य सुरुवातीला कधीच नसणार, कारण त्याशिवाय ती 3 अंकी संख्या होत नाही. मग शून्य 100% कुठं असेल, पहिले 2 मला माहित नाही, शेवटी असेल किंवा मध्ये असेल, बस हे असं प्रकार असेल. वरचा प्रकार येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. शून्य ठेवलाय, एकतर शेवटी असेल, पहिला असेल. बरं, अंकांची बेरीज किती आहे? ते 18, म्हणजे 2 अंकांची बेरीज 18, म्हणजे 100% 9 असणार, म्हणजे 909 असणार. आता बघा, ह्या 2 पैकी संख्या असल्याशिवाय होऊ शकत नाही, कारण त्यातला एक अंक जर शून्य असेल, बाकीच्या 2 अंकांची बेरीज 18 होणे, म्हणजे दोन्ही अंक 9 असणार. आता बघू चेक करून, खालीलपैकी विधाने असत्य सांगितलंय. यम ला 3 ने भाग जातो. आता अंकांची बेरीज किती आहे? 18. 3ची कसोटी काय सांगते? अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. अंकांची बेरीज 18 आहे, त्याला 3 ने भाग जातो, म्हणजे संख्येला 100% 3 ने भाग जातो. आपल्याला असत्य शोधायचंय. चला पुढचं, एकतर यम ला 10 ने भाग जातो असेल किंवा 101 ने भाग जात असेल. आता बघा, जर 990 पकडलं, एकक स्थानी 0 आला, 100% 10 ने भाग जाणार, म्हणजे जाईल. किंवा 101 ने भाग जाईल. जर अशी संख्या असेल तर 10 ने भाग जाईल, अशी संख्या असेल तर 101 ने जाईल. करेक्ट आहे, म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला चुकीचं शोधायचंय. चला, यम ही संख्या विषम असेल किंवा तिला 11 ने भाग जाईल. विषम 100% खालची बघा विषम आहे, 909 विषम आहे, किंवा 11 ने भाग जातो, 11 9 99, शून्याला 0. करेक्ट आहे, हे पण वाक्य बरोबर आहे. पुढचं, यम या संख्येला 9 ने भाग जातो व 13 ने पण भाग जातो. आता 9 ने भाग जातो, क्लिअर आहे. 9ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर 9च्या पटीत असेल, 9, 18, 27 अशी जर असेल, तर 100% 9 ने भाग जातो. 18 आहे, 9 ने भाग जातो. हे वाक्य क्लिअर आहे. पण आणि 13 ने पण भाग जातो. आता 9 ने पण आणि 13 ने पण, इथं विचार करून बघा, 9 ने जातो पण 13 ने जात नाही, म्हणून चुकीचं वाक्य कोणते? 4 नंबर. म्हणून उत्तर किती आपलं? 4. होतं ना? बेसिक एकदम बेसिक. लक्षात ठेवा, एवढी तत्व त्यासाठी तुम्हाला चकवतोय मी. आणि प्रश्न किती टाकला मी? 4. लक्षात ठेवा, नाही कळलं सोडायचं, पुढे जायचं, बाकीचे सोडवायचे असतात. चलो आगे, नेक्स्ट वाला क्वेश्चन. 5 खेळाडू PQRST या एका टेबलाभोवती 5 पत्ते खेळत आहेत. बर, 5 आहेत, टेबलाभोवती खेळतात, म्हणजे वर्तुळाकृती बसलेत, 5 लोक आहेत म्हणून 1 2 3 4 5. बर, पी हा, आता त्यांची तोंड दिली नाही, म्हणजे याचा अर्थ पत्ते खेळतात, आतमध्ये तोंड आहे बाय डिफॉल्ट, कळलं मला. पी हा क्यूच्या डाव्या बाजूस कोणाच्या? पी हा क्यूच्या, कोणाच्या? क्यूच्या घेतला. क्यू इथं, क्यूच्या डाव्या बाजूस पी आहे. पी जर त्यांनी क्लिअरली मेन्शन दिलं नसेल की डावीकडे दुसरा, डावीकडे तिसरा, डावीकडे चौथा, तर समजून घ्यायचं डावीकडे डाव्या बाजूस म्हणजे शेजारीच. बरं, पुढे, परंतु तो टीच्या शेजारी नाही, म्हणजे तो टीच्या शेजारी नाही, याच्या शेजारी टी येणार नाही. बरं, पुढे, यस हा आरच्या उजव्या बाजूला बसला असून, कोण? यस, कोणाच्या? आरच्या उजव्या बाजूला बसलाय, म्हणजे आर जर घेतला तर यस इथे येईल, आर जर इथे घेतला तर यस इथे येईल. बघूया, चला पुढे. असून तो क्यूच्या शेजारी नाही. बर, पुढे, तो क्यूच्या शेजारी नाही. टी हा क्यूच्या उजव्या बाजूस बसलाय. टी कुठं? क्यूच्या उजव्या बाजूस. 100% टी आला मला. आता राहिला काय? यस हा आरच्या उजव्या बाजूस, आरच्या उजव्या बाजूस यस. क्लिअर झालं तत्व. तर प्रश्न काय आहे? यसच्या उजव्या बाजूस कोण बसलंय? यस इथे आहे, त्याच्या उजव्या बाजूस कोण बसलंय? पी. म्हणून ऑप्शन नंबर किती बरोबर आहे? 2 बरोबर. किती सोपं होतं ना? असे मध्ये मध्ये प्रश्न येतात, लक्षात ठेवायचं. बघा, सिलोलिझमचा प्रश्न, विधानावरून आकृती काढा, निष्कर्ष कोणते योग्य येतात? सर्व पक्षी पांढरे आहेत. सर्व पक्षी आतमध्ये, बाहेर पांढरे. ओके, ब्रँड झालाय आपला, ब्रँड ह्या टॉपिकवर. लक्षात ठेवा, सर्व पोपट पांढरे आहेत. सर्व पोपट काय आहेत? सर्व पोपट पक्षी आहेत. सर्व पोपट पक्षी म्हणजे पोपट आतमध्ये, कशाच्या? पक्षाच्या आतमध्ये पोपट. हे बघा इथं पोपट, कंपल्सरी अशी डायग्राम येणार. ठीक आहे, पुढे बघा, काही पांढरे पक्षी आहेत. काही पांढरे पक्षी आहेत, 100% आहेत. करेक्ट आहे, 1 नंबर. काही पांढरे पोपट आहेत. काही पांढरे पोपट आहेत, कन्फर्म करेक्ट आहे, कारण हे सर्व आहे तर ते काही असणारच ना. सर्व पोपट हिरवे आहेत. आता हिरवे शब्द मी जाणून बुजून ह्यासाठी दिलाय की हिरवे कुठे आहे का, मग याचा संदर्भच नाही तर विषय संपला. उगीच पोपट हिरवे असतात जनरल मध्ये, ते टिक करत बसू नका. दिलंय का इथं? नाही. बर, काही पक्षी पांढरे नाहीत. काही पक्षी पांढरे नाहीत असं कसं म्हणता येईल? सगळेच पक्षी जर पांढरे असतील
तर काही नाही कसं म्हणताय तुम्ही, त्यामुळे हे वाक्य काय चूक. लक्षात ठेवा, सर्वच पक्षी पांढरे आहेत, मग काही पांढरे नाही असं कसं म्हणता येईल. म्हणजे फक्त 1 आणि 2 बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर माझा 1. कळलं. चलो आगे. नेक्स्ट बघा, घड्याळाचा प्रश्न विचारला होता मी. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा एकरूप म्हणजे एकावर एक होतील, किती वेळानंतर. बरोबर. आता लक्षात ठेवा, घड्याळ माझ्या डोळ्यासमोर येते का बघूया. सिंपलचा क्वेश्चन होता. हे 12 आहे, हे 3 आहे, हे 6 आहे, 9 आहे. बरोबर. एकावर एक येणे म्हणजे असा, हे तास काटा आणि मिनिट काटा एकावर एक आहे बघा. बरोबर. इथं 1 आहे, इथं 2 आहे. बरोबर. आता 12 वाजता आलेले आहेत. नंतर त्यांनी सांगितलंय की 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा एकरूप. आता एकावर एक आलेत, 100% पुढे जाऊन जाऊन ते कुठे येणार, इथे येणार. म्हणजे हे क्लिअर इथं एकावर एक येणार. लक्षात ठेवा, इथं एकावर एक येणार. म्हणजेच ते काय असेल, 1 तासाने होईल का, नाही. 1 तासाने 1 वाजले म्हणजे इकडे इकडे नाही होऊ शकत, विषय संपला. बरोबर 5 मिनिटांनी होईल का, 1 तास 5 मिनिटं, नाही. थोडं पुढं आहे. 1 तास 6 मिनिटांनी होईल का, नाही. तर लक्षात ठेवा, 1 तास 5 मिनिटानंतर व 1 तास 6 मिनिटं अगोदर. इथं हे कसं काढलं सर बरोबर तुम्ही, तर लक्षात ठेवा, ही अचूक वेळ 1 ते 2 मध्ये बरोबर कोणत्या वेळेस एकावर एक येतात याच्यासाठी लक्षात ठेवा 60/11 इंटू जो काय 1 आकडा आहे ना पहिला तो ठेवायचा. जो काय पहिला म्हणजे 1 ते 2चा इंटरव्हल आहे ना, 1 ते 2 मध्ये कोणत्या वेळेस, 1 ते 2 मध्ये कोणत्या वेळेस मिनिट काटा तास काट्यावर येईल. तर लक्षात ठेवा 1 ते 2 60/2, 60/11 गुणिले किती वाजले पहिला जो काटा तो ठेवायचा. मग 60/11 याचा अर्थ लक्षात ठेवा 5.11 5 55 5.511 मिनिटे होणारी. म्हणजे 1 तास 5.511 म्हणजेच 5च्या पुढं 6च्या आत. म्हणून ऑप्शन नंबर किती बरोबर आहे, 3 बरोबर आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे की एका तासामध्ये तास काटा मिनिट काटा एकावर एक किती वेळा येतात, एकदा. 12 तासात किती वेळा येतात, 11 वेळा. 24 तासात किती वेळा येतात, 22 वेळा. सेम परिस्थिती 180 डिग्रीची पण आहे. एका तासात एकदा, 12 तासात 11 वेळा, 24 तासात 22 वेळा. लक्षात ठेवा. आणि 90 अंशाचं एका तासामध्ये 290, एका तासामध्ये 290, 12 तासामध्ये 2290 आणि 24 तासामध्ये 4490. लक्षात ठेवा 90 किती घ्यायच्यात व्यवस्थित लक्षात ठेवायचं, काही चुकत नाही. चला पुढचा प्रश्न जो आहे, वेगवेगळ्या धान्याच्या शेतातील आपले जमिनीचे वाटप दिले. धान्य आणि क्षेत्रफळाची टक्केवारी. तांदळाला 20% क्षेत्र आहे, गव्हाला 20%, बार्ली, हे सगळे डेटा टेबल दिलाय. माहिती पृथक्करणातला प्रश्न होता. तुम्हाला टॅब्युलेशन म्हणजे ज्याला तक्ता सारणी म्हणतो, तक्त्यातील माहितीवरून प्रश्नाची उत्तर द्या. हे सगळं गाव वाचत बसायचं नाही. अशा वेळी डायरेक्ट प्रश्नाकडे यायचं. ज्वारी खालील क्षेत्र जर 15 लक्ष एकर असेल, ज्वारी खालील क्षेत्र 15 लक्ष एकर असेल तर तांदळाखालील काय. सिंपल गोष्ट आहे. ज्वारीचे क्षेत्र 5% म्हणजे 5 म्हणजे 15 दशलक्ष एकर. तर तांदूळ किती, 20चं किती, 5 ला 15, 20 ला किती, 5 त्रिक 15, 20 त्रिक 60. म्हणजे ऑप्शन किती, 1. सहज सोपं होतं. मी फक्त प्रश्न काय विचारलाय तेवढंच करणं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. त्याच्या अगोदर मित्रांनो 1 डे रिव्हिजन बॅच तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. झाली म्हणजे अख्खा महाराष्ट्र अटॅच आहे त्याला. याचं कारण असं आहे, सगळ्या आता पोरांचे जी रिप्लाय येतात त्यातला एक रिप्लाय तुम्हाला सांगतो. एकच 1 डे रिव्हिजन करा, 10+ मार्क मिळवा. ही कन्सेप्ट विद्यार्थी मित्रांनी सांगितली. कारण सगळ्या टॉपिकचे 7-8, 7-8, 9-10 एक्झाम्पल सगळ्या व्हरायटीचे घेऊन फक्त 11 व्हिडिओची, ओनली 11 व्हिडिओज. लक्षात ठेवा, ओनली 11 व्हिडिओमध्ये 1-1 तासाच्या आसपासचे व्हिडिओ आहेत. त्या सगळी तुमची फास्ट रिव्हिजन, एकदम कन्सेप्च्युअल रिव्हिजन होऊन जाईल, जेणेकरून तुमच्याकडे एक बूस्टर डोस राहील. त्याची फी फक्त मित्रांनो 400 रुपये आहे. तुम्हाला लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या स्पर्धाग्राम ॲपवर जाऊन, स्पर्धाग्राम ॲपवरती जाऊन 100% जॉईन करा. कंबाईन आपल्याला हातातून घालवायची नाही. तो माझी जबाबदारी मी घेतोय, तुमची जबाबदारी तुम्ही घ्या. जर काही अडचण असेल तर 9604020277 या स्पर्धाग्रामच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्या. कळलं. वाट पाहत बसू नका. दिवस जवळ आलेत, पटकन प्रोसेस करायची. चलो आगे. पुढचा बघा, संख्या जे काय आहे ना, अक्षर मालिका, ह्याचा प्रश्न घेतला होता मी. फ्रॉग हा शब्द असा लिहिला जातो तर ट्रिप हा शब्द कसा लिहिला जाईल. मग मला लगेच कळतं की F पासून पहिला
एफ पासून आर पासून दुसरा, ओ पासून हे, जी पासून ते काय. म्हणजे फ्रॉग हा जो शब्द आहे फ्रॉग, ह्याच्यावरून मला कळतं एफ हा रिअल मध्ये मुळाक्षर एबीसीडी काढल्यानंतर 6 येतो, पण त्या जागी 7 घेतलाय. आर जर विचार केला तर मूळ मध्ये 18 येतो, त्या जागी 19 घेतलाय. ओ जो मेन जर पाहिला तर 15 येतो, त्या जागी 16 घेतलाय. आणि जी पाहिला तर 7 येतो, त्या जागी 8 घेतलाय. म्हणजे प्रत्येक जण एक एकने वाढविलाय. म्हणजे ट्रिप हा जो शब्द आहे TRIP, बरोबर. तुम्हाला जर डायरेक्ट माहित नसेल मित्रांनो तर लक्षात ठेवा, एबीसीडी लिहायची. ABCDEFGHIJKLM अशीच लिहायची. NOPQRSTUVWXYZ. मग नंबरिंग तुम्हाला माहिती आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. मग आता आपलं काय विचारलं ट्रिप. चलो टीचं काय, टीचं मित्रांनो 20 घेऊन चालेल का. एक ऍडिशनल म्हणजे 21 घेतला, म्हणजे 21 पहिल्यांदा यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 गेला. चलो आर ची कोडिंग काय मित्रांनो, इथंही कळलं होतं. आर ची कोडिंग 8 आहे, पण त्याचा 19 घेणार म्हणजे 19. 21 19 21 19 21 19 इथं 18 आलंय, चूक. इथं 19 आलं, इथं 19 आलं. चलो तिसरा आय ची किंमत बघा. आय ची किंमत आय किती असतो 9, पण त्याचा घ्यायचा 10 म्हणजे 10 बघा. 10 इथं 10 आहे, इथं 9 आहे, चूक. म्हणजे ऑप्शन नंबर किती बरोबर, 2 बरोबर. कळतंय. एक एक्स्ट्रा नंबरिंग होतं, हे लक्षात ठेवा. अक्षर मालिकेचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुम्हाला विधान निष्कर्षाचा विचारला. निष्कर्ष ह्याच्यातून काय सार काढालं ते महत्वाचं. बघा पहिलं विधान काय दिलं तुम्हाला, माझ्या संघातील सर्व गोलंदाज विकेट घेणारे आहेत. माझा जो संघ आहे त्याच्यामध्ये जेवढे गोलंदाज आहे प्रत्येक गोलंदाज विकेट घेणार आहे. प्रत्येक गोलंदाज विकेट घेणार आहे. दुसरं विधान मी केलंय, वरून हा विकेट घेणारा गोलंदाज नाही. म्हणजे माझ्या संघात जेवढे गोलंदाज आहे ते प्रत्येक जण विकेट घेणार आहे. आणि पुढचं विधान मी केलंय, वरून विकेट घेणारा गोलंदाज नाही. याचा अर्थ याच्यावर काय निष्कर्ष निघतो, पहिलं वरून फिरकी गोलंदाज आहे, असं कुठं फिरकीन फास्टर काय विषय का नाही. दुसरं वरून माझ्या संघातील गोलंदाज नाही, कन्फर्म, कारण माझ्या संघातील गोलंदाज हा विकेट घेतोय, म्हणजे वरून विकेट घेत नाही. याचा अर्थ वरून माझ्या संघातील नाही, म्हणजे 2 बरोबर. म्हणून ऑप्शन नंबर किती, 2. लक्षात ठेवा, याच्यात काय म्हणायचंय तेवढाच अर्थ निघला पाहिजे, तेवढाच सार निघला पाहिजे, त्याला निष्कर्ष असे म्हणतात. चला सध्याचा ट्रेंड, हस्तांदोलन, सामने, रेषाखंड, रेषा काढा, हे जे प्रकार चालू आहेत ना सध्या, त्यातला एक प्रश्न घेतलाय मी. किती लोक आहेत, 7 एकमेकांशी हस्तांदोलन करायचे. हस्तांदोलन तर लक्षात ठेवा कोणकोणता प्रश्न. हस्तांदोलन लय सोपं असतंय. हस्तांदोलन उगीच परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये घुसू नका. हस्तांदोलन एकूण सामने असू द्या किंवा एकूण रेषाखंड असू द्या, एकूण रेषा असू द्या. प्रतलातला प्रश्न आलता मागच्या कंबाईनला, लक्षात ठेवा एकूण रेषा. तर क्लिअर लक्षात ठेवा, आकडा जो आहे 7 गुणिले त्याच्या मागचा आकडा म्हणजे 6/2. तुम्हाला जर 10 लोक दिली, 10 गुणिले 9/2. 50 लोक दिली, 50 गुणिले 49/2. बस हे जर भाग दिला 3, 7 त्रिक 21, डन. 21 हस्तांदोलन होणार, पर्याय नंबर माझा 1 बरोबर. कळतंय. कोणताही किती लोक देऊ त्याला -1 करायचं, भागिले 2 करायचं. -1 करून गुणाकार भागिले 2. चला पुढे वेन डायग्रामचा प्रश्न घेतला होता मी. टोटल 420 विद्यार्थी आहेत, 240 मराठीमध्ये नापास आहेत. फक्त मराठी आहे का, नाही, मराठीत नापास. इंग्रजीमध्ये नापास किती, 300 लोक आहेत. 195 लोक हिंदीत नापास आहेत. 125 लोक मराठी व इंग्रजी दोन्हीत नापास आहेत. 2 विषयात नापास 125 बरोबर. 70 लोक मराठी व हिंदी दोन्हीत नापास आहेत. मराठी व हिंदी 70 लोक. मला कळतंय की याच्यामध्ये मराठी दिलंय, इंग्रजी दिलंय आणि हिंदी दिले. 3 भाषा आहेत, 3 आहे, म्हणजे माझी कंपल्सरी डायग्राम तिघांची अशीच आली पाहिजे. लक्षात ठेवा. मग इथं मी म्हणतो मराठी, इथं म्हणतो मी इंग्रजी, पुढचा भाग कोणता, हिंदी. दिल्याप्रमाणे मी लिहिलं. मग लक्षात ठेवा कोणाची व्हॅल्यू काय. इथं जो आकडा असतो त्याला म्हणतात फक्त मराठी,
इथं आहे फक्त इंग्रजी, इथं आहे फक्त हिंदी. हे जे साईडला पाकळी दिसते त्याचा अर्थ असतो मराठी आणि हिंदी दोघांमध्ये नापास असणार आहे. मराठी आणि इंग्रजीचं ही पाकळी दोघांमध्ये नापास असणार, इंग्रजी आणि हिंदीमध्ये दोघांमध्ये नापास असणार, आणि मध्ये जो भाग दिसतोय तिथं सर्वांमध्ये नापास असणार, तिन्हीमध्ये. मग बघा 30 विद्यार्थी तिन्ही विषयात नापास, याचा अर्थ मध्ये कंपल्सरी 30 येणार. 30 विद्यार्थी सर्वांमध्ये नापास आहेत, बरोबर. चलो 60 विद्यार्थी इंग्रजी व हिंदी दोन्हीत नापास आहे. इंग्रजी व हिंदी याच्यामध्ये दोन नापास 60 आहेत. ओके, चलो पुढे काय दिले, 70 विद्यार्थी मराठी व हिंदी दोन्ही विषयात नापास आहे. मराठी व हिंदी याच्यामध्ये 70 नापास आहे, 70. ओके, आणि 125 विद्यार्थी मराठी व इंग्रजीमध्ये नापास असणार, 125. आता मला कळतंय टोटल मराठी किती आहे, टोटल 240, त्यातले फक्त मराठीवाले किती, तर 70 + 30 झाले 100, 100 + 125 225, 240 मध्ये 15 लोक आहेत ती फक्त मराठीत नापास आहे. इंग्रजीमध्ये फक्त घेऊ, टोटल इंग्रजी 300, 300 पैकी हे 90 आणि 125 म्हणजे 215, म्हणजे आले 85 लोक फक्त इंग्रजीत नापास आहे. हिंदीमध्ये टोटल नापास किती, 195, म्हणजे फक्त हिंदी किती बघा, 70 आणि 30 झाले 100, 100 आणि 160, 195 मध्ये 35. ह्या सर्वांची बेरीज किती येते, तर 420 येणार कंपल्सरी, लक्षात ठेवा. आता प्रश्न काय विचारलाय सगळ्यात महत्वाचं, फक्त 2 भाषांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या काय, 2 भाषांमध्ये. आता 2 भाषांमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काय, फक्त 2 भाषा. कोणत्या सांगितल्यात का नाही. आता हे 2 भाषांमध्ये 125 आकडा येणार आहे कंपल्सरी, कारण ते मराठी आणि इंग्रजीमध्ये नापास आहे, बाकी कोणत्याच हिंदीचा उल्लेखच नाही. 2 भाषात नापास आहे. इंग्रजी आणि हिंदी हे पण 60 नापास आहेत. बर, मराठी आणि इंग्रजी हे 70, 2 वाले कोणते, 125, 60 आणि 70, 60 आणि 70 झाले 130, 130 + 125 याचा अर्थ झाला 255. 255 विद्यार्थी असे जे 2 विषयामध्ये नापास आहेत. 2 विषयामध्ये नापास असणारे किती आहेत, तर 255, म्हणजे ऑप्शन नंबर किती बरोबर, 4 बरोबर. चला पुढे, तुम्हाला समीकरणाचा प्रश्न दिलाय, अपूर्णांकही म्हणू शकतो तुम्ही त्याला. दयानंदने आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, 1/4 भागात भुईमुग लावला आणि उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली, तर दयानंदकडे एकूण क्षेत्र किती. आता एकूण क्षेत्र दयानंदचं एकूण क्षेत्र जर असेल तर ते x आहे, लक्षात ठेवा, टोटल x आहे. मग तुम्ही असं म्हणाल की बाबा ह्या तिघांची बेरीज म्हणजे 1/3x + 1/4x + 25 वर्ष म्हणजे टोटल क्षेत्र, म्हणजे हे लावलेलं काय ऊस, हे लावलेलं काय भुईमुग, आणि हे टोटल लावलेलं काय केलंय ज्वारी, ह्या सगळ्यांची बेरीज x येणार. याचा अर्थ काय, हे तिकडे जाऊन वजा करणे किंवा हे x इकडे आणणे, x वजा 1/3x - 1/4x बरोबर 25. मग याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर याचा छेद 1 आहे, आपल्या कॅल्क्युलेशन छेद 12 करणं कंपल्सरी आहे. 12 करण्यासाठी याला 12 ने गुणायचं म्हणजे वरती 12x, वजा 12 करण्यासाठी 4 ने गुणायचं म्हणजे वरती 4x, 12 करण्यासाठी 3x म्हणजे 3x, 3 ने गुणायचं म्हणजे 3x बरोबर 25. मग बघा 12तून 4 गेले 8, 8तून 4 गेले 5x, म्हणजेच 5x छेद 12 बरोबर 25. मग 12 तिकडे न्या, 5 इकडे आणा, x बरोबर 25 गुणिले 12 छेद 5, 5 5 25, 5 गुणिले 12, 12 पंचे 60, म्हणजे टोटल क्षेत्र आहे 60. कन्फर्म, कळतंय. एकूण क्षेत्र विचारले. जर तुम्हाला विचारलं असतं की बाबा की ऊस किती क्षेत्रावरती, 1/3 म्हणजे 60 पैकी 1/3 म्हणजे 20 एकर, 1/4 म्हणजे 15 एकर भुईमुग, कळून जात. ठीक आहे, चलो आगे. हा प्रश्नामध्ये तुम्ही थांबले असणारे, इथं गोंधळ झालाच असणार, काय करायचे नक्की, हा मोठा प्रश्न पडला असं, पझलचा क्वेश्चन होता. प्रश्न काय बघा, एका विवाह नोंदणी संस्थेत B1 B2 B3 ह्या 3 मुलांची नाव आहे, बॉयज 1 बॉयज 2 बॉयज 3, बर, आणि G1 G2 G3 ह्या मुलींनी नावे नोंदवली आहेत. समजा प्रत्येक मुलाला त्याच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करायचं आहे, प्रत्येक मुलाला त्याच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करायचं आहे, तर खालीलपैकी दिलेल्या कोणत्या परिस्थितीमध्ये प्रत्येक मुलाला आपल्या पसंतीची मुलीबरोबर लग्न करणं शक्य होईल. प्रत्येकाची पसंतीनुसार, म्हणजे थोडक्यात 3 मुलं आहेत 3 मुली, प्रत्येकाची पसंती, प्रत्येकाची कनेक्शन जोडी व्हायला पाहिजे. काय सांगावं, हाच प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसेल, समजून घ्या व्यवस्थित, कारण कोड्याचा प्रश्न मी जो घेतलाय एखाद्या वेळेस हाच प्रश्न दिसू शकतो, समजून घ्यायचं व्यवस्थित. बघा,
प्रत्येकाला ज्याच्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न करायचंय कोणती जोडी येऊ शकते. B1 ची पसंती G1 आहे, म्हणजे B1 कोणाला, G1ला. आणि B2 काय म्हणतोय, एकतर G1 किंवा G2. B1 ची पसंती G1ला आहे, B2 ची पसंती G1 किंवा G2ला आहे, आणि B3 ची पसंती कोणाला आहे, G2ला आहे. अरे G3ला पसंती कोणाचीच नाही, याचा अर्थ G3 ही जोडी कन्फर्म होईल का, नाही. प्रत्येकाला पसंती वेगवेगळी पाहिजे हे होऊ शकत नाही. कारण B1 G1 वरती म्हणतोय, B2 पण G1 म्हणतोय, आणि B3 G2 म्हणतोय. अरे मग G3 कुठे आहे, G3 कुठंच नाही, त्यामुळे ती जोडी चुकली. पुढे बघा, B1 ची पसंती G1 किंवा G3 दोघापैकी कोणी चालेल. B2 काय म्हणतोय, G3ला, B2 G3ला म्हणतोय, आणि B3 कोणाला म्हणतोय, G1ला. B3 कन्फर्म G1 म्हणतोय, B2 कन्फर्म G3 म्हणतोय. अरे G2 कोणीच घ्याय ना, याला पण G1 किंवा G3 मुलीचीच लग्न करायचंय, त्यामुळे हे सुद्धा शक्य नाही. कारण तिघांना वेगवेगळी चॉईस यायला पाहिजे कन्फर्म. बघा पुढे, B1 ची पसंती G2ला, म्हणजे B1 म्हणतो G2, आणि B2 म्हणतो G1 किंवा G2, आणि B3 म्हणतो G3. आता बघा इथं G2 येतोय, हे G1 किंवा G2 या दोघांपैकी कोणी चालेल. G2 जर इकडे होत असेल B1 बरोबर तर G1 चालेल, म्हणजे याला G1 येऊ शकतं. आणि B3 G3 शी खुश आहे, म्हणजे B3 G3, B1 G2 आणि B2 G1. करेक्ट, जोडी जमल्या तिघांच्या, म्हणून कन्फर्म उत्तर किती आहे, 3. आयोगाने 3च उत्तर का दिलं, आयोग फॅक्ट लक्षात आली, मी 3 का दिला. हे जर वर दिला असं तुम्ही चेक करताना वरतूनच केलं बघा, आपण खालून चेक करायला पाहिजे होतं. ठीक आहे, बघा खालचं बरोबर आहे का, बघूया. B1 ची जोडी G1 बरोबर, ठीक आहे. B2 ला G2 किंवा G3 बरोबर, आणि B3 ला किती कोणा बरोबर, G1 बरोबर. दोघं G1 कसं काय होईल, नाही, चूक. म्हणजे प्रत्येकाची जोडी वेगळी आली पाहिजे, तिघं मुलं तिघं मुली, कळतंय. म्हणून जोडी कोणती शक्य आहे, ऑप्शन नंबर 3. भारी प्रश्न होता ना, लक्षात ठेवा. चलो शेवटचा प्रश्न राहिला बघा, ब्लड रिलेशन. सहज सोपं, P हा Qचा भाऊ आहे, P हा भाऊ आहे मेल, कोणाचा भाऊ आहे, Qचा. बर, Q हा R चा मुलगा आहे, Q कोणाचा, R चा, म्हणजे R पासून जन्म झाला. बर, S हे R चे वडील आहेत, S हे R चे वडील आहेत, S वडील आहेत म्हणजे मेल, यांच्यापासून R चा जन्म झाला. अरे R चं जेंडर तर कळत नाही आपल्याला, मग R चं कन्फर्म सांगू शकत नाही. मग प्रश्न काय विचारलाय, R चे P शी नाते काय, R हे P चे कोण. लगेच कळते बा, आम्ही दोघं भावंड आहेत, मग हे आमचं पप्पा तरी असेल किंवा मम्मी तरी असतील, कन्फर्म नाही. त्यामुळे वडीलच होईन कन्फर्म नाही, आईच होईन कन्फर्म नाही, मुलाचा तर विषय येत नाही, त्यामुळे निश्चित सांगू शकत नाही. इथं जर पर्याय असता आई किंवा वडील तरच सांगू शकता, डायरेक्ट वडील लिहायचं नाही. लक्षात ठेवा, जेंडर दिलेलं नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर किती बरोबर आहे, 4 बरोबर आहे. ठीक आहे, अशा तऱ्हेने मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल सगळं. तुमच्यापैकी जे फ्रेशर जनता आहे, पुढच्या वर्षीसाठी ट्राय करतायत, येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी ट्राय करतायत, त्यांच्यासाठी खास आपल्या स्पर्धाग्राम ॲपवरती स्पेशल बॅच आहे. तुम्हाला पुण्यात यायची गरज नाही, बिनधास्त तुम्ही जिथे आहात तिथं बॅच जॉईन करून घ्या. जे मी पुण्यात शिकवतो तेच तिकडे आहे, वेगळं असं नाही काहीच, त्यामुळे त्याचा फायदा होऊ शकतो. आजच्यासाठी इतकंच. पुढचा सराव प्रश्न संच घेऊन लवकरच उपस्थित होतोय, तोपर्यंत हा सर्व प्रश्न संच सोडवा आणि बूस्टर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करा. ठीक आहे, थांबूया मग आपण. धन्यवाद.